आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत कसलीही युती नको असा थेट आदेश उद्धव ठाकरेंनी दिला। मात्र या आदेशाला 24 तास व्हायच्या आत शिंदे आणि ठाकरे सेना एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ती सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कोकणामध्ये। सिंधुदुर्गातील कणकवली नगरपंचायतीमध्ये नितेश राणेंना शह देण्यासाठी या युतीची चर्चा सुरू झाली आहे। माजी आमदार वैभव नाईक आणि राजन तेली यांच्यामध्ये गुप्त बैठक झाल्याचंही बोललं जात आहे। तसं झालं तर भाजपमधील नितेश राणेंना हरवण्यासाठी शिवसेनेतील निलेश राणे तयार होणार का, हा खरा प्रश्न आहे। पाहूया हा रिपोर्ट। नितेश राणेंना शह देण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र। कणकवलीतल्या आखाड्यात राणे विरुद्ध राणे। उदय सामंतही जुना हिशेब चुकता करणार। कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर न भूतो न भविष्यती अशी अभद्र आघाडी आणि युती पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे विळ्या भोपळ्यापेक्षा कट्टर राजकीय वैर। मात्र राणेंचं होम पिच असलेल्या कणकवलीत नितेश राणेंनाच पराभवाची धूळ चारण्यासाठी दोन्ही शिवसेनेच्या शिलेदारांनी एकत्र रणनीती आखायला सुरुवात केली आहे। कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे विरुद्ध सर्वपक्षीय सामना पाहायला मिळणार आहे। नितेश राणेंना पराभवाची धूळ चारण्याचा चंग दोन्ही शिवसेनेच्या शिलेदारांनी बांधलेला आहे। त्यासाठी ठाकरेच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक आणि शिंदेच्या शिवसेनेचे राजन तेली यांच्यात गुप्त बैठक झाली। या बैठकीत सुशांत नाईक, संदेश पारकर, सतीश सावंत यांच्यासह इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती आणि आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना दिले जातात। यंदाची निवडणूक ही त्याला अपवाद नाहीये। मात्र काही झालं तरी शिंदेच्या शिवसेनेशी युती नको असा आदेश उद्धव ठाकरेंनी मराठवाडा दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांना दिलाय। असं असलं तरी नितेश राणेंना शह देण्यासाठी हा आदेश डावलला जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 2018 मध्ये नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाने सर्वाधिक 10 जागा जिंकल्या होत्या। शिवसेनेला फुटीपूर्वी 3, भाजपला 3 तर शहर विकास आघाडीला 1 जागा मिळाली होती। 2018 मध्ये भाजपने नगराध्यक्षपदासाठी संदेश पारकर यांचा चेहरा दिला होता। त्या संदेश पारकरांनी आता ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे। गेल्या निवडणुकीत स्वाभिमानकडून नगराध्यक्ष झालेले समीर नलावडे यंदा भाजपचा चेहरा असतील। हा निर्णय घेणं हा माझ्या एकट्याच्या हातात नाहीये। हा निर्णय माझ्या पार्टीला कळवावा लागेल आणि तसं मी पार्टीच्या लोकांच्या कानावर ही गोष्ट मी त्यांनी घातली। याचा पुढचा जो निर्णय आहे तो निर्णय पार्टीची मंडळी घेतील। आज आणि उद्यापर्यंत निलेश राणे पण जिल्ह्यात आहेत, उदय सामंत पण या ठिकाणी येत आहेत। हे दोन्ही नेते उद्या आल्यानंतर ते शिंदे साहेबांशी बोलतील आणि मग काय निर्णय याच्या संदर्भातला घ्यायचा, एकंदरीत जिल्ह्यातली रणनीती याच्या संदर्भातली उद्या बैठक। उघड हात मिळवणी करणं शक्य नसलं तरी दोन्ही शिवसेना नितेश राणेंविरोधात पडद्यामागे तर नक्कीच युती करू शकतात। त्यासाठी इतर स्थानिक पक्षांची मोठ देखील बांधली जाऊ शकते। नितेश राणेंना याशिवाय सर्वात मोठं आव्हान घरातून देखील मिळू शकतं, ते म्हणजे थोरले बंधू निलेश राणेंच्या रूपात। विधानसभा निवडणुकीत एकाच घरात भाजपकडून दोघांना उमेदवारी मिळणं शक्य नव्हतं। म्हणूनच नारायण राणेंनी निलेश राणेंना एकनाथ शिंदेच्या पदरात टाकलं। नितेश राणे मंत्री झाले तर निलेश राणे शिवसेनेचे आमदार झाले। दोन्ही भावांमध्ये राजकीय संघर्ष असल्याचं राजकीय वर्तुळात कुजबूज आहे। त्यामुळे कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं हा संघर्ष पाहायला मिळणार आहे। महायुती सरकारचे कॅबिनेट मंत्री म्हणून उदय सामंत आणि नितेश राणे यांच्यात म्हणण्यापुरती दोस्ती आहे। प्रत्यक्षात सामंत विरुद्ध राणे यांच्यातल्या राजकीय कुस्तीचं प्रदर्शन बॅनर वॉरच्या निमित्ताने कोकणाने अनेक वेळा पाहिलंय। हे कमी म्हणून की काय, सध्या मंत्रिमंडळाबाहेर असलेले दीपक केसरकर देखील नितेश राणेंचा हिशेब चुकता करण्याची संधी शोधतच असतील। आता या सगळ्या आव्हानांना नितेश राणे पुरून उरणार की सर्व पक्षीयांकडून आखला जाणारा चक्रव्यूह त्यांना भारी पडणार, पाहणं महत्वाचं आहे। सदाशिव लाड, एबीपी माझा, सिंधुदुर्ग।